आज अचानक पाट्या 5ला झोपीत उठलो कारण मोबाईलचा रिंग वाजला. गेला तर सर्वांना नमस्कार हो. रिंग कुणाचं वाजलं म्हणलं तर रिंग पुट्ट्याचा वाजला बघा. मला म्हणलं घराबाहेर आहे पट्ट म्हणे तुझ्या घराबाहेर आलो. इथं वाकून बघतो तर काय कुठं पण दिशी नव्हता आणि पुट्ट्यात दिशी नाही म्हणून घरात दुर्बीण घेतलो चेहऱ्याला लावलो आणि कडी काढलो. कडी कशाला घालतात का माहित. चोर काय जायला का गेटच खोलून येणार आहेत बघा. आईला याच्या दिलं धक्क झालं बघा. एकदम मांजर पत्र्यावर उडी खाल्ला आणि माझा गांडाचा फाटला. मला वाटलं भूत बीत आहे का काय. आणि पुट्ट्या पण खाईना हाट्या बाहेर येऊन उभारला म्हणला पण बाहेर नव्हताच. आणि तेवढ्यात मला दिसलं बघा रोशनी चांद से होती है सितारों से नहीं. पुट्ट्या तुझ्यासाठी मी झालो असतो ऍडमिट सिव्हिल मध्ये. मगाशी तू फोन लावला बाहेर आहे म्हणून. बाहेर आलो ये म्हणून. बाहेर आलो तुला बघितलो तू नाही. गान फटका. एकदम पत्र्यावर मांजर आपटलो पटलं. आणि चला म्हणल्यावर मला मारायच प्लॅन करून आला वाटतं. हे गाडी चालवायला मला द्यायला लागला. आधीच मला थंडी सहन होत नाही तरी पण घेतलो चालवायला. काय करावं आता नाही इलाज आहे. तर भावांनो आम्ही एवढे पाटे उपसासाठी सॉरी तर आम्ही चाललो होतो बस स्टँडला कारण आम्हाला आणायला जायचं होतं राजेश मानेला. राजेश माने गेलते पुणे फिरायला. वेलकम टू बॅक हबीबी इन सोलापूर. आणि राजाला प्रेमानं मिठीत मारलो आणि चला गाडीवर बस म्हणल्यावर चालू केला बघा. ओ आबाळ हेपळाचा पुण्यामध्ये असं आहे पुण्यामध्ये तसं आहे. हे केलो ते केलो. अरे बापरे बस चाला. आणि शेवटी घरापाशी पोहोचलो बघा. मला घरापाशी सोडले आणि गायबाने चालले होते. तेवढ्यातच रस्त्यात थांबले आणि मला बोलवले. कुत्र आणि हे हरामखोर आरचीच काम आहे बघा. परशा सोडून गेल्यापासून येड्यावणीच करायला लागल्या. माझं चपला ने हे ने ते ने. तुम्ही पण जावा बे आता. आणि अजून जरा पुढे जाऊन अजून थांबले. अजून आवाज दिले इकडे या म्हणून. आणि जाऊन बघतो तर काय दुसरा चप्पल पण आणून फेकल्या बघा. आरची अबे आरचीला उद्या सकाळी बघतो. तुम्ही आता निघायत ना. चला तर भावांनो आता मी जाऊन झोपतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा.